पोलीस 22 मराठी व्याकरण MCQs प्रश्न 26 ते 50 ती छान गाते या वाक्यात छान हा कोणता शब्दप्रकार आहे? 1. नाम 2. विशेषण 3. क्रियाविशेषण 4. अव्यय उत्तर 3. क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसे गाते? बरोबर छान म्हणजे क्रियाविशेषण. माझ्या गावात पाऊस पडला या वाक्यात माझ्या कोणत्या विभक्तीत आहे? 1. प्रथमा 2. षष्ठी 3. चतुर्थी 4. द्वितीया उत्तर 2. षष्ठी स्पष्टीकरण गावाचे बरोबर षष्ठी विभक्ती. रामाने फळ खाल्ले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? 1. कर्तरी 2. कर्मणी 3. भावे 4. संज्ञा उत्तर 1. कर्तरी स्पष्टीकरण कर्ता राम स्वतः क्रिया करतो बरोबर कर्तरी प्रयोग. गज प्लस इंद्र या संधीचे रूप काय होईल? 1. गजेंद्र 2. गजेंद्र 3. गजेंद्र 4. गजिन उत्तर 1. गजेंद्र स्पष्टीकरण गज प्लस इंद्र बरोबर गजेंद्र. विद्यार्थी अभ्यास करत नाही या वाक्यात नाही हा कोणता शब्द आहे? 1. नकारार्थक अव्यय 2. विशेषण 3. नाम 4. क्रियापद उत्तर 1. नकारार्थक अव्यय स्पष्टीकरण क्रियेचा नकार करणारे अव्यय. राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे? 1. द्वंद्व 2. बहुव्रीही 3. तत्पुरुष 4. अव्ययी भाव उत्तर 3. तत्पुरुष स्पष्टीकरण राजाचा पुत्र बरोबर तत्पुरुष. हळू बोला या वाक्यात हळू हा कोणता शब्दप्रकार आहे? 1. क्रियाविशेषण 2. विशेषण 3. नाम 4. अव्यय उत्तर 1. क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसे बोला बरोबर हळू. ती आली होती या वाक्यात काळ कोणता आहे? 1. भविष्यकाळ 2. पूर्ण भूतकाळ 3. वर्तमान काळ 4. अपूर्ण भूतकाळ उत्तर 2. पूर्ण भूतकाळ स्पष्टीकरण आली होती बरोबर कृती पूर्ण झाली आहे. काम करीत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? 1. संयुक्त 2. सकर्मक 3. अकर्मक 4. भावे उत्तर 1. संयुक्त स्पष्टीकरण 2 शब्द मिळून बनलेले बरोबर संयुक्त क्रियापद. शाळेत मुले खेळतात या वाक्यात शाळेत हा कोणत्या विभक्तीत आहे? 1. सप्तमी 2. द्वितीया 3. चतुर्थी 4. प्रथमा उत्तर 1. सप्तमी स्पष्टीकरण कोठे बरोबर सप्तमी. सूर्य हसत आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? 1. व्यक्तीकरण 2. रूपक 3. उपमा 4. अतिशयोक्ती उत्तर 1. व्यक्तीकरण स्पष्टीकरण जड वस्तूला मानवाचे गुण दिले बरोबर व्यक्तीकरण. 37 अग्नी बोटाला चाटतो या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? 1. व्यंजना 2. अभिधा 3. लक्षणा 4. योगरूढ उत्तर 1. व्यंजना स्पष्टीकरण थेट अर्थ न घेता अप्रत्यक्ष अर्थ व्यंजना. 38 हसत हसत बोलला या वाक्यात पुनरुक्त शब्द कोणता? 1. हसत 2. बोलला 3. हसत बोलला 4. वाक्य उत्तर 1. हसत स्पष्टीकरण हसत हसतमध्ये हसत पुनरुक्त आहे. 39 फळ झाडावर आहे या वाक्यात कर्ता कोणता आहे? 1. झाड 2. फळ 3. आहे 4. वर उत्तर 2. फळ स्पष्टीकरण वाक्यातील मुख्य कर्ता फळ आहे. 40
निळकंठ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? 1. कर्मधारय, 2. तत्पुरुष, 3. द्वंद्व, 4. बहुव्रीही. उत्तर 1. कर्मधारय. स्पष्टीकरण निळाकंठ बरोबर कर्मधारय. 41. तो पटकन पळाला. या वाक्यात पटकन कोणता शब्दप्रकार आहे? 1. अव्यय, 2. विशेषण, 3. नाम, 4. क्रियाविशेषण. उत्तर 4. क्रियाविशेषण. स्पष्टीकरण कसा पळाला बरोबर पटकन. 42. तू काय करतोस या वाक्याचा प्रकार कोणता? 1. विधानार्थी, 2. प्रश्नार्थी, 3. आज्ञार्थी, 4. उद्गारार्थी. उत्तर 2. प्रश्नार्थी. स्पष्टीकरण प्रश्न विचारला आहे. 43. वारा सुटेत होता. या वाक्यात काळ कोणता? 1. अपूर्ण भूतकाळ, 2. भविष्यकाळ, 3. वर्तमान काळ, 4. पूर्ण भूतकाळ. उत्तर 1. अपूर्ण भूतकाळ. स्पष्टीकरण कृती सुरू होती पण पूर्ण नव्हती. 44. सीता सुंदर आहे. या वाक्यात विशेषण कोणते? 1. सीता, 2. सुंदर, 3. आहे, 4. वाक्य. उत्तर 2. सुंदर. स्पष्टीकरण सीता या विशेष्याचे वर्णन करणारे सुंदर आहे. 45. विजेसारखा जलद. या वाक्यात कोणता अलंकार आहे? 1. उपमा, 2. उत्प्रेक्षा, 3. रूपक, 4. व्यक्तीकरण. उत्तर 1. उपमा. स्पष्टीकरण सारखा शब्दामुळे उपमा अलंकार. 46. दरवाजा बंद करा. वाक्यप्रकार कोणता? 1. विधानार्थी, 2. उद्गारार्थी, 3. आज्ञार्थी, 4. प्रश्नार्थी. उत्तर 3. आज्ञार्थी. स्पष्टीकरण आदेश दर्शविते. 47. मुलगा हा कोणत्या लिंगाचा शब्द आहे? 1. स्त्रीलिंग, 2. पुल्लिंग, 3. नपुंसकलिंग, 4. सर्वलिंग. उत्तर 2. पुल्लिंग. स्पष्टीकरण मुलगा हा पुल्लिंग आहे. 48. विद्यार्थिनी या शब्दात कोणता प्रत्यय आहे? 1. नी, 2. ई, 3. नी, 4. ना. उत्तर 1. नी. स्पष्टीकरण विद्यार्थी अधिक नी बरोबर विद्यार्थिनी. 49. फार हा कोणता शब्द आहे? 1. अव्यय, 2. विशेषण, 3. नाम, 4. क्रियाविशेषण. उत्तर 1. अव्यय. स्पष्टीकरण फार स्वतंत्र अव्यय आहे. 50. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1. भूमी, 2. गगन, 3. आकाश, 4. सूर्य. उत्तर 1. भूमी. स्पष्टीकरण पृथ्वी बरोबर भूमी, धरती. प्लीज लाईक शेअर कमेंट.